मी सांगतो साहेब, एकच मिनिट. ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती? 58चे 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही? 58 लाखचे 58 लाख केले. हा ती जी काय राहिलं म्हणजे आपण वरचे सोडून देऊ, थोडंसं काय होत नाही. हातमोडी असते आमच्याकडे शेंगाव करायला गेल्यावर, तशी ती वरचे सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग? आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख, 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले? तर 14 लाख 24,000. हा 1431 दाखल झाले आणि 1424 दिले. आता ही यादी पडताळणीची आहे, ती माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये आता बघा पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय होईल? दिले नाही काय 14 लाख म्हटलं हे दिले आणि हे काय? हे काय घातलं घ्या नाही. छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख वितरित केले. अगोदरची 23च्या अगोदरची केलेली. तेच ना आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला? ती पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. मग ते आपण आपल्याला काय करायचं? 2 कोटी असतील तसे. नाही, लक्षात घ्या तुमच्या आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही? यांचा झाला फक्त जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काढून टाकू. आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गफलत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब, 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव. बरोबर. हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगताय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले सुटा असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिले अजून तसं नाही. हो ना, समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही. आता 57 37 अकाउंट कशी काय अकाउंटला चिटकेला ना आकडेवाडी लय भारी बाबा. लय आवड खेळ तुमचा. बेकार माणसं आपण जे आठवून मी लय चिटकेला हळूहळू लुटी वापराने पैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झाले. 14 लाख झाले. ह्याच्या अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा. म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. बरोबर पहिलं वजा कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड तरी शोधलं 58 लाखाचं तरी शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना. ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे. रेकॉर्ड कशाला मिळेल त्यांचा? तो रेकॉर्ड नाहीये. शिंदे साहेब सांगतात नाही ते काही नंतर सांगते त्याला आम्ही ऐकणार नाही. कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते? तुम्ही बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला. आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेलमधले तपासलेत, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत. हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. त्याचा याचा काय संबंध? खरेदी खत बैल विकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही. कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी? 150 वर्षापूर्वीचे, 100 वर्षापूर्वीचे. पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. आपली काय चूक झाली म्हणजे माझं म्हणणं ते अजूनही काय नाही. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी होत्या फारसीच्या. कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी ते 14 लाख दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 म्हणणं आहे की ते त्याचे त्यात इन्क्लूड 24-34 लाख वाचतो. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये झालेली ती फक्त दूर करायची. आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या बरोबर मांडू आपण. नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका. साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नाकार प्रश्न. नाही त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका. त्यांनी 14 लाख दिल्यात राहिलेल्या देऊन टाका. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही. आम्हाला मिळालेलं लाडभू योग्य आहे.
आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही. गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा. मराठा घुसून द्यायचा नाही. विखे पाटील साहेब, शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेचा अर्थ मला काय चांगला म्हणायचंय? कळतो की शांततेत आपण काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं, जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्याला जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता सांगितलं हा त्यांच्याकडनं त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. पाटील तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणतील त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. तेच म्हणले तर आम्हाला अंतरवाली देऊ.